मंजुरीसाठी आलेले कागदपत्र त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी पालिकेच्या नगर विभागाचे अधिकारी ऑनलाईन प्रस्तावाबरोबरच ऑफलाईन फाईल्सही मागणी करून तपासणी करत त्रुटी चुका किंवा फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करणारच आहेत। मात्र वास्तुविशारदांनी प्रकल्पाच्या मालकांकडून प्राप्त होणारी कागदपत्रे फसवणूक करणारी खोटी नाहीत ना हे देखील तपासून घेणे आवश्यक आहे। प्रकल्पासाठी दिलेले कागदपत्रे चुकीचे खोडसाळ असतील तर ती जबाबदारी संपूर्णतः मालकाचीच राहील, प्रकल्प उभारणीसाठी मदत करणारे आर्किटेक्टची नसेल, असे स्पष्ट मत राज्याचे नगररचना संचालक जितेंद्र भोपळे यांनी मांडले। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट संस्थेच्या कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंथन या चर्चासत्रात भोपळे बोलत होते। आर्किटेक्ट केशव चिकोडी यांनी त्यांच्याशी संवाद साधला। या चर्चासत्रात ठाणे महानगरपालिकेचे PPMSचे डायरेक्टर शैलेंद्र बेंडाळे, वास्तुविशारद संदीप प्रभू, केशव चिकोडी, राजीव तायसेटे, शिरीष प्रभुने आणि संदीप पाटील आदींसह राज्यभरातील वास्तुविशारद उपस्थित होते। नव्या विकास नियमावलीत येणाऱ्या अडचणी नमूद करत या अडचणीमुळे होणारा त्रास, त्यात कोणत्या प्रकारे बदल केल्यास ही नियमावली आणखी सुटसुटीत होऊ शकेल याची मुद्देसूद मांडणी करत हे बदल या चर्चासत्राच्या दरम्यान PPTच्या माध्यमातून वास्तुविशारदांनी नगररचना संचालकांसमोर मांडत त्यात बदल करण्याची मागणी केली। दरम्यान काही ठिकाणी वास्तुविशारदांनी कानपिचक्या देताना काही नियमावलीत बदल करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करत सकारात्मक बदल करण्याचे आश्वासन यावेळी भोपळे यांनी दिले। पहा, UDCPR आणि BPMS हे जे आलेलं आहे याच्यात सर्वसामान्य नागरिक एंड युजर गृहीत धरूनच आपण ही सर्व स्कीम आणलेली आहे आणि जे बिल्डिंग परमिशनचा डिले होत होता तो आता न होता कसं लवकरात लवकर नागरिकांना बिल्डिंग परमिशन्स मिळतील याचा आम्ही काटोकाट प्रयत्न चालू आहे। आणि हे जे आयोजन इथं वास्तुविशारदांनी आज केलेलं आहे याचा मागचा हेतू जो आहे की जो BPMS नव्याने 2020 पासून सुरुवात झालेला आहे, त्याच्यामध्ये काही अडीअडचणी आहेत, नाही अशातला काही भाग नाही आणि ह्या अडीअडचणी येत राहणार आहेत। ह्या प्लॅनिंग ही कन्सेप्टची निरंतर प्लॅनिंग असणार आहे, त्याच्यामुळे नवीन नवीन अडचणी येतात आणि त्या अडचणी त्वरित सोडवण्याचा आम्ही शासनातर्फे आमचा प्रयत्न चालू आहे। सर, तुम्ही कल्याणात आल्यानंतर ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।